कोकण किनारपट्टी आणि गणपती बाप्पा यांचं नातं अतूट आहे. इथं गणेशोत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. कोकणात असे अनेक ठिकाणे आहेत जिथे श्री गणेशाचा अधिवास आहे. त्याची कायमस्वरूपीची पूजा अर्चना केली जाते. अशी 21 ठिकाणे आज आपण या दर्याच्या ब्लॉकमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिली प्रतिमा आहे गणपतीपुळे आणि जयगडच्या मध्ये असलेल्या कचरे येथे असलेल्या जय विनायक मंदिरातील भव्य गणेश मूर्तीची. वेंगुर्ला तालुक्यात रेडी किनाऱ्याला खाणकाम चालते. तिथं सदाशिव कांबळी नामक एका गणेश भक्ताला खाणीच्या भागात श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे असा दृष्टांत झाला आणि मग खरोखरच तिथं खोदकाम केल्यानंतर अशीच मूर्ती सापडली व समुद्र किनाऱ्याला लागून असलेले हे गणपतीचे स्थान निर्माण झाले असे स्थानिक लोक सांगतात. मूर्ती मिळाल्यानंतर 2 महिन्यांनी मूषकाची मूर्ती सुद्धा सापडली. गणपती म्हणजे विघ्नहर्ता, भक्तांना संकटातून सोडवणारी देवता. उफराटा गणपती असं वैशिष्ट्यपूर्ण नाव असलेल्या गुहागरमधील गणेश मंदिराची अशीच काही कहाणी आहे. गुहागरचा सागरातील शांत, नीरव तसेच पाण्यात डुंबण्यासाठी खूप सुरक्षित मानला गेलेला आहे. पण कोणे एकेकाळी कदाचित 500 वर्षापूर्वी समुद्राला उधाण आले. खवळलेला समुद्र गुहागर गिळंकृत करेल की काय असं वाटू लागलं. तेव्हा कोण्या एका भक्ताने श्री गणेशाला साकडं घातलं. पूर्वाभिमुख असलेल्या गणेशाने आपलं तोंड फिरवून पश्चिमेला समुद्राकडं केलं आणि तेव्हा कुठं सागराचं थैमान थांबलं अशी ही गोष्ट आहे. दिशा बदलून बसलेला गणपती म्हणून त्याला उफराटा गणपती असे नाव प्रचलित झाले. परंतु व्याडेश्वर महात्म्य ग्रंथात श्रीधराने गुहागर बसवले तेव्हापासून ही मूर्ती पश्चिमामुख आहे अशी नोंद आहे. हे आहे कुलाबा किल्ल्यातील सिद्धिविनायक गणेश मंदिर. या मंदिराचे बांधकाम रघुजी आंग्रे दुसरे यांनी 1761 साली केले. मंदिराजवळ असलेली दीपमाळ खूप सुंदर आहे. इथं केलं गेलेलं कोरीव काम नक्की पाहायला हवं. मला इथं पाहिलेलं तुळशी वृंदावन खूपच आवडलं होतं. इथं बाजूलाच शिव मंदिर आणि हनुमान मंदिरही आहे. गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हैदवी गावानंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते म्हणजे हैदवीचं दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावं आणि माधवराव पेशव्यांच्या काळात बांधलं गेलेलं असावं असा कयास आहे. केळकर स्वामी नामक गणेश भक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित रकमेत हरेहरेश्वरचे मंदिर गावात बांधले. मी गेलो तेव्हा मंदिरात पूजा सुरू होती, त्यामुळे आतून फोटो काढता आले नाहीत. सभा मंडपात जय विजय द्वारपाल स्वरूपात दिसतात. तिथेच केळकर स्वामींच्या पादुकाही आहेत. मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दीपमाळ आहे. कोकणात जात असताना अनेकदा पाली मार्गेच जाणे होते आणि अशा वेळेला श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊनच पुढील प्रवास होतो. एलिफंटा लेणे म्हणजे एक प्रचंड मोठं शिवालय. तिथं खांबावरच कोरलेल्या गणेश मूर्ती अतिशय सुबक आहेत. या विहिरीच्या जवळच एक गणेश मंदिर आहे. त्याच्या 2 दीपमाळांपैकी एक सुस्थितीत असून एकाचे तुकडे इकडे तिकडे विखुरलेले दिसतात. मंदिरातील गणेश मूर्ती पाहून प्रसन्न वाटते. तिथंच काही क्षण बसून ध्यानस्थ होण्याची अनिर्वाण इच्छा मनात झाली. आवासचं हे देवस्थान स्वयंभू गणेश मंदिर म्हणूनही ओळखले जाते. आवास गावाचे नाव खांदेरीवर तैनात असलेल्या
आबासिंग नामक सरदाराच्या नावावरून पडले, अशी ही एक आख्यायिका आहे, पण तिला लिखित काही आधार नाही. स्वयंभू मूर्तीबरोबरच या मंदिरात पाहण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे मंदिराच्या आत असलेले नाजूक लाकडी कोरीवकाम केलेले खांब. श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर हे खांब आवर्जून पाहायला हवेत. 1890 साली बांधले गेलेले हे फडके गणपती मंदिर मुंबईतील आद्य गणेशस्थानांपैकी एक म्हणावे लागेल. मुंबईतील प्रभादेवी येथे असलेलं श्री सिद्धिविनायक मंदिर आज इथं 20व्या शतकात बांधलेली इमारत दिसते, पण प्रथम मंदिर इथं 1801 साली बांधलं गेलं होतं असं सांगितलं जातं. मुंबईतील सर्वात जुनी श्री गणेशाची मूर्ती कुठं आहे असं कोणी विचारलं तर उत्तर आहे जोगेश्वरी लेण्यातील हे गणेश शिल्प. जवळजवळ 4-5व्या शतकातील ही गजाननाची प्रतिमा. पन्हाळे काजी लेण्यातील ही भव्य गणेश प्रतिमा अतिशय आकर्षक रीतीने कोरण्यात आली आहे. पन्हाळे काजी जवळच असलेल्या गौर लेण्यातही गणेश प्रतिमा पाहता येते. तिथं रिद्धी सिद्धी गणेशाच्या सोबत आहेत. दापोलीजवळ अंजर्ले येथे असलेला कड्यावरचा गणपती हा गणपती म्हणजे पेशवेकालीन स्थापत्याचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. या ठिकाणाहून समुद्र आणि सभोवतालच्या परिसराचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. दिव्यागर येथील सुवर्ण गणेश मंदिर. पूर्वी या गणेश मंदिरात सोन्याची गणेश प्रतिमा होती, परंतु नंतर दुर्दैवाने दरोड्यात ती नष्ट करण्यात आली. आता ग्रामस्थांनी तिथं अतिशय सुंदर मंदिर उभारले आहे. तशी चांदीची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे. काशीत आणि मुरुडच्या मध्ये असलेल्या नांदगाव येथे श्री सिद्धिविनायक मंदिरात अतिशय मांगल्यपूर्ण वातावरण अनुभवता येते. केळशी प्रसिद्ध आहे ती श्री महालक्ष्मी मंदिरासाठी, परंतु इथं अतिशय सुरेख असं आशापूरक सिद्धिविनायक गणपतीचं पेशवेकालीन मंदिरही आहे. रायगड जिल्ह्यातील चौल हे खूप प्राचीन ठिकाण. इथं असलेले मुखरी गणेश मंदिर आवर्जून पाहायला हवं. कोकणातील कदाचित सर्वात प्रसिद्ध असलेलं गणेश मंदिर म्हणजे गणपतीपुळे. हे मंदिर समुद्र किनाऱ्यावरच आहे. पावसहून पूर्णगडाच्या दिशेने जात असताना उजवीकडे एक फाटा समुद्रकिनारी असलेल्या गणेश गुळे गावात घेऊन जातो. वाटेत स्वयंभू गणपतीचे मंदिर लागते. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला अशी आख्यायिकाही इथे सांगितली जाते. कोकणातील अशा अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांची भ्रमंती आमच्या ब्लॉगमध्ये आम्ही करत असतो.